मी पंढरनाथ ठोंबरे. गेल्या 3 दिवसापासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अंतरवाली सराटे येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू झाले आणि या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील मराठा समाज मोठ्या संख्येने सहभागी होत आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे ही सर्व समाजाची एकमुखी मागणी आहे आणि ते सरकार मान्य करेल की नाही याबाबत संभ्रम कायम आहे. कारण गेल्या 1.5 वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी 7 ते 8 वेळा आमरण उपोषण केलं. यामध्ये मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या जातील असं वेळोवेळी सरकारकडून सांगण्यात आलं. मात्र मराठा समाजाचं समाधान होईल असं आरक्षण न देता 10% आरक्षण मराठा समाजाला दिलं आणि त्याबाबत मराठा समाज समाधानी नसून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे अशी मराठा समाजाची मागणी असताना भाजपाचे काही नेते मात्र याला विरोध करत असून मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि आता मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करू नये अशी एक त्यांची मागणी होते. आणि यामध्ये विखे पाटील असो, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असो, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो, यांचे जे वक्तव्य आहे ते मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळणारे आहेत असे म्हणता येईल. या संदर्भात भाजपाचे एक नेते आहेत जे गेल्या 2 ते 3 वर्षापासून जरांगे पाटील यांना आव्हान देत माझ्याशी चर्चा करा. ते म्हणजे मुख्यमंत्री यांचे लाडके प्रसाद लाड हे सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात आहेत का असा एक सवाल उपस्थित होतो आणि ते जरांगे पाटील यांना आव्हान करतात की माझ्याशी चर्चा करावी. देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री यांनी मराठा समाजासाठी खूप काही केले आहे आणि ते आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून सांगू. हे सर्व असतानाच मराठा समाजाची जी मूळ मागणी आहे, मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण हवे आहे आणि हीच मराठा समाजाची मागणी आहे. त्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज हा लढा देत आहे. हजारो आत्महत्या आतापर्यंत मराठा समाजाने या आरक्षणासाठी केल्या आहेत. हजारो जीव मराठा समाजाने गमावले आहेत. तरीही सरकारला का जाग येत नाही असा एक सवाल उपस्थित होतो आणि हे प्रसाद लाड यांच्यासारखे जे काही नेते आहेत तेही समाजामध्ये समाजाच्या जखमेवर मीठ चोळत समाजाला पुन्हा एकदा रस्त्यावर आणण्यास भाग पाडतायत का अशी एक चर्चा मराठा समाजामध्ये पुन्हा सुरू झाली आहे. आणि आता देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या वतीने प्रसादांचे लाड बस करा अशी एक तीव्र प्रतिक्रिया आपल्याला अंतरवाली सराटी येथे आंदोलकाच्या वतीने पाहावयास मिळाली. या संदर्भात ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांनीही प्रति मोर्चे काढून मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला. मात्र मराठा समाजाची परिस्थिती हलाखीची आणि वाईट असताना शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतोय आणि मराठा समाजाला आरक्षणाची गरज असतानाही सरकार याकडे का गांभीर्याने पाहत नाही हा एक मराठा समाजाचा प्रश्न आहे. आणि जे सरकारमध्ये बसलेले आहेत तेही मराठा समाजाच्या मागणी संदर्भात गांभीर्याने नाही. त्यामुळे असे जे नेते आहेत
जे मराठा समाजाचे शत्रू आहेत का असे वक्तव्य करून ते मराठा समाजाला सिंगावर घेत आहेत आणि एक प्रसिद्धीसाठी आणि आपल्याला पक्षाकडून काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी हे वक्तव्य करतायत का असा एक सवाल उपस्थित होतो। आपली ही प्रतिक्रिया या संदर्भात नक्की कळवा। मराठा आरक्षणासाठी सरकारने जबाबदारी घेऊन त्या संदर्भात तोडगा काढावा आणि असे प्रसाद लाड यांच्यासारखे, विखे पाटील, बावनकुळे यांच्यासारखे जबाबदार नेत्यांनी वक्तव्य न करता मराठा समाजाशी चर्चा करून, जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून या संदर्भात मध्यम असा तोडगा काढणं आवश्यक आहे आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही मागणी मान्य करणं गरजेचं आहे। तेव्हाच हा प्रश्न सुटेल आणि येत्या काळात मराठा समाजाची मागणी मान्य न झाल्यास हे आंदोलन पेटण्याचीही शक्यता आहे। तुमची प्रतिक्रिया ही तुम्ही नक्की कळवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। धन्यवाद।